नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी प्रतीक सूर्यवंशी तहसील कार्यालय जिल्हा जळगाव. महाराष्ट्र शासनाच्या महसूल आणि वन विभागाने दिनांक 27 जानेवारी 2026 रोजी एक जी आर निर्गमित करून ग्रामीण भागातील जे काही शेत जमिनी आहेत त्या शेत जमिनीच्या संदर्भात एक निर्णय घेतलेला आहे. तो निर्णय असा आहे की ग्रामीण भागातील जे काही शेत जमिनी आहेत आणि त्या शेत जमिनीचे जे काही पोटहिस्से पडलेले आहेत या पोटहिस्स्यांची व्यवस्थित मोजणी करणं, त्याचप्रमाणे या पोटहिस्स्यांचे नकाशे बनवणे आणि अद्याप जे काही अपडेटेड 7/12 अधिकार अभिलेख सगळा व्यवस्थित मेंटेन करणं या संदर्भातला हा निर्णय आहे. बघा, मागच्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांची ही मागणी होती की आपल्या पोटहिस्स्याची व्यवस्थित मोजणी नकाशा असावेत, त्याचप्रमाणे मोजणी करून दिली जावी, त्याचप्रमाणे 7/12 अधिकार अभिलेख अद्ययावत असावा. ही जी काही मागणी होती शेतकऱ्यांची, रास्त मागणी, या मागणीची योग्य ती दखल घेत महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाने हा निर्णय घेतलेला आहे. त्या संदर्भातला आपण जी आर पाहूयात. बघा, महाराष्ट्रामध्ये याची का गरज पडत आहे? कारण की जमीन जी आहे ती जमीन वाढत नसते. पिढ्याने पिढ्या एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जमीन हस्तांतरित होत असताना या जमिनीचे पोटहिस्से होतात. मग हे पोटहिस्से व्यवस्थितपणे रेकॉर्ड, त्यांचे व्यवस्थितपणे त्यांचे नकाशे आणि त्यांच्या 7/12 अभिलेख व्यवस्थित मेंटेन करणं, पुढल्या पिढीला, त्याच्या पुढल्या पिढीला व्यवस्थितपणे या गोष्टी हँडल करता याव्यात म्हणून महाराष्ट्र शासनाने हा निर्णय घेतलेला आहे. बघा, आपण जर जमाबंदी आणि भूमापनाचे इतिहास जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये सर्वात प्रथम 1980 ते 1930 साली जे काय प्रथम भूमापन आणि जमाबंदी त्यावेळेस झालेली होती. मग त्यावेळेस शेतजमिनीचे व्यवस्थित नकाशे, त्याचप्रमाणे अधिकार, अभिलेख व जमिनीची प्रतवारी तसेच जमिनीची आकारणी निश्चित करण्यात आलेली होती. त्याचबरोबर मूळ जमाबंदीच्या वेळी राज्यात जवळपास 50,21,213 भूभाग नकाशे, त्याचप्रमाणे तेवढेच 7/12 अधिकार अभिलेख तयार करण्यात आलेले होते. अशा प्रकारे पोटहिस्से, त्याचे रेकॉर्ड, 7/12 अभिलेख त्यावेळेस बनवण्यात आले. जसा जसा काळ लोटत गेला तसं तसं याचे आणखीन पोटहिस्से पडत गेले. आता मग हे पोटहिस्से खूप वाढत गेलेले आहेत. मग आपण जर पाहिलं, आता हे पोटहिस्सांची संख्या जवळपास 2,72,76,499 इतकी झालेली आहे. म्हणून सध्या राज्यात इसवी सन 1992 पासून ते डिसेंबर 2024 पर्यंत जे काय खरेदी हक्काने, वारस वाटणीने किंवा हक्क सोडपत्राने किंवा हस्तांतरण कारणामुळे जे काही नव्याने 7/12 अधिकार अभिलेख तयार झालेले आहेत, त्यांचे पोटहिस्स्यांची संख्या खूप प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे. ती गेलेली आहे 2,12,76,499 एवढी झालेली आहे. त्यामुळे या सर्व पोटहिस्स्यांचे रेकॉर्ड, त्यांचे नकाशे किंवा त्यांचा 7/12 अभिलेख व्यवस्थित मेंटेन करणं गरजेचं होतं. त्यामुळे हा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. हा खूप छान निर्णय आहे आणि या सगळ्या गोष्टीचं व्यवस्थितपणे ते पोटहिस्स्याची मोजणी करून त्याचे 7/12 नकाशा अभिलेख मेळ बसवून व्यवस्थितपणे रेकॉर्ड मेंटेन केलं जाईल. त्याचप्रमाणे प्रत्येक भूभागास एक भू आधार क्रमांक दिला जाईल, म्हणजेच युनिक लँड पार्सल आयडेंटिफिकेशन नंबर दिला जाईल. म्हणजेच त्या जमिनीला एक स्वतःचं ओळखपत्र दिलं जाईल, म्हणजे एक ओळख नंबर दिला जाईल. जसं आपल्याला आधार कार्ड असतं त्याचप्रमाणे जातं जमिनीला भू आधार क्रमांक म्हणजेच युनिक लँड पार्सल आयडेंटिफिकेशन नंबर दिलं जाईल. ही खूप छान अशी ही योजना आहे. याद्वारे व्यवस्थित कृषीविषयक योजना, तसेच शेतकऱ्यांचा वित्तपुरवठा करण्याविषयी योजना, पीक सर्वेक्षण इत्यादी गोष्टी यशस्वीरित्या महाराष्ट्र शासनालाही राबवता येईल आणि शेतकऱ्यांना याचा खूप प्रचंड प्रमाणामध्ये फायदा होईल. या प्रकल्पाची जर उद्दिष्टे जर बघितली तर राज्यातील जे काही सर्वे नंबर होते, म्हणजे जुने जे गट नंबर याच्या अगोदर सर्वे नंबर होते आणि सध्या आलेले गट नंबर, तयार झालेल्या पोटहिस्स्यांची मोजणी करणं ह्या प्रकल्पाचा उद्देश आहे. किंवा अधिकार अभिलेख 7/12 व नकाशा अद्ययावत करणं, त्याचा मेळात आणणं हे याचं उद्दिष्ट आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक भूभागास भू आधार क्रमांक, म्हणजे प्रत्येक गटाला, प्रत्येक भूभागाला भू आधार क्रमांक, युनिक लँड पार्सल आयडेंटिफिकेशन देणं ही या प्रकल्पाची उद्दिष्ट आहेत. मग ह्याचे फायदे काय होणार शेतकऱ्यांना? तर 7/12 नुसार धारकनिहाय स्वतंत्र पोटहिस्सा भूभाग नकाशे उपलब्ध होतील शेतकऱ्यांना. धारकांची क्षेत्र व हद्दीविषयी वाद कमी होतील. बघा, अनेक पोटहिस्से जमिनीचे झाल्यामुळे बांधावरून तू माझं जमीन खाली, तू माझ्या वावरात शिरला, ह्यामुळे शेतकऱ्यांचे जे काय वारंवार भांडणे तंटे होतात, हे नकाशे हे जे काय स्वतंत्र पोटहिस्सा भूभाग नकाशे बनवल्यानंतर हे वाद कमी होण्यास नक्कीच शेतकऱ्यांना मदत होईल. अधिकार व अभिलेख 7/12 व नकाशे तंतोतंत मेळात ठेवणं शक्य होईल. भूभाग नकाशे अधिकार यांचं संलग्नीकरण होईल. त्याचप्रमाणे शेतकरी, विविध बँका, पीक विमा कंपनी नुकसान भरपाई निश्चित करण्यासाठी जे काय अपडेटेड डेटा आहे तो त्यांना वापरता येईल. त्याचप्रमाणे खरेदीपूर्व मोजणी प्रक्रिया कार्यवाही करण्यासाठी अचूक अशी डेटाबेस तयार होईल.
अशा प्रकारे असंख्य असे फायदे याचे होणार आहेत. आता त्यांनी वेगवेगळे ज्या काही समित्या गठीत केलेल्या आहेत, एक राज्यस्तरीय समिती असेल, या राज्यस्तरीय समितीचे अध्यक्ष जे काय अप्पर मुख्य सचिव महसूल वन विभाग व मंत्रालय मुंबई हे असतील, अशा वेगवेगळ्या समित्या आहेत आपण पाहू शकता. त्यानंतर जे काही पोटी समोजणी प्रकल्पांतर कार्यकारी मंडळ रचना केलेली आहे, त्यामध्ये जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे हे असतील. आणखीन समित्या ज्या आहेत, जिल्हा स्तरावर पण एक समिती आहे, त्याचे अध्यक्ष जे असतील ते जिल्हाधिकारी साहेब असतील. आणि सगळ्यात ग्राउंड लेवलची जी काही समिती आहे ते तालुका स्तरावर उपविभागीय अधिकारी म्हणजेच आपले SDM साहेब यांच्या अध्यक्षतेखाली एक तालुकास्तरीय समिती असेल आणि या समितीमध्ये स्वतः SDM साहेब अध्यक्ष असतील, तहसीलदार सदस्य असतील, गट विकास अधिकारी सदस्य असतील, उपअधीक्षक भूमी अभिलेख हे सदस्य सचिव असतील, तर सर्व संबंधित मंडळ अधिकारी हे सदस्य असतील आणि सर्व संबंधित गावांचे ग्राम महसूल अधिकारी म्हणजे तलाठी हे सदस्य असतील. बघा, या सर्व समित्यांच्या मार्फत हे म्हणजे हे जे काय नवीन पोटहिस्स्यांची मोजणी असेल, नकाशा असतील किंवा अद्ययावत 7/12 अपडेट करणं, ह्या अशा गोष्टी आहेत, ह्या गोष्टी केल्या जाईल. आणि ती कशी करेल, कार्यक्रमाच्या अंमलबजावणी तालुकास्तरीय जे काय सर्व संबंधित कार्यालय आहेत, भूमी अभिलेख विभाग व खाजगी सर्वेक्षण संस्था यांच्याद्वये समन्वय ठेवला जाईल. म्हणजे खाजगी जे काय सर्वेक्षण करणाऱ्या संस्था याचा मदत घेऊन भूमी अभिलेख विभाग आणि खाजगी सर्वेक्षण संस्था यांचा समन्वय ठेवणं, पोटहिस्सा मोजणीचा गावनिहाय कार्यक्रम निश्चित करणं. आता हा कार्यक्रम काही दिवसात सुरू झाल्यानंतर त्या गावातले पोटहिस्से मोजण्यासाठी गावनिहाय कार्यक्रम म्हणजे सुरुवातीला त्या एखाद्या तालुक्यातील एक गाव, त्यानंतर एक गाव असं निश्चित केलं जाईल. सदर मोजणीवेळी संबंधित जे काही ग्राम महसूल अधिकारी म्हणजेच आपले तलाठी, पोलीस पाटील, महसूल सेवक म्हणजे कोतवाल व विभागातील भूकरमापक जे काय जमीन मोजणारे भूकरमापक आहेत यांची उपस्थित राहण्याची कारवाई करणे. मोजणीकरिता खाजगी संस्थेस सर्वतोपरी सहकार्य करणे, म्हणजे कधी खाजगी संस्था मोजण्यासाठी आले असेल तर त्यांची ही मदत घेतली जाईल. साप्ताहिक प्रगती अहवाल जे काही वरिष्ठ कार्यालयांना प्रदान करणे, पोटहिस्सा मोहिमेची जनजागृती आणि प्रसिद्धी करणे आणि जनतेच्या प्रतिनिधींचा सहभाग ठेवणे आणि उद्भवलेल्या तक्रारी आणि अडचणीचं निवारण करणे. अशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पुढील काही 1-2 महिन्यामध्ये ही प्रोसेस लवकरात लवकर सुरून जे काय होऊन ग्रामीण भागातील जे काही शेत जमिनीचे पोटहिस्से आहेत याचं नव्याने मोजणी होईल, याचे नव्याने नकाशे तयार होतील, नव्याने 7/12 अधिकार अभिलेख अद्ययावत केला जाईल. याचा नक्कीच आपल्या सर्व शेतकरी बांधवांना 100% फायदा होईल. अशाच प्रकारची नवीन माहिती, अपडेट्स, जी शासन निर्णय पाहण्यासाठी तुम्ही माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा अशी मी विनंती करतो. धन्यवाद.